सिद्धेभ्यः। या संसारात जीवाची अनेक रूपे पाहायला मिळतात. कोणी जीव पशु आहे तर कोणी माणूस, कोणी दुःखी तर कोणी सुखी, कोणी श्रीमंत तर कोणी गरीब. तसेच एकाच मात्यापित्याच्या संतानामधील एक संतान कुरूप असते तर दुसरे सुंदर, एक बुद्धिमान तर एक अल्पमती. आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जर सर्व जीव आहेत तर अशी विषमता का बरे? याचे काहीतरी कारण नक्कीच असणार, नाहीतर सर्व जीव समान असायला हवे होते. अनेक दार्शनिकांनी याचे संशोधन केले, पण कोणीही तर्कशुद्ध उत्तर शोधू शकले नाहीत. त्यांनी एका दिव्य शक्तीलाच याचे कारण मानले. त्याला ईश्वर, प्रारब्ध, नियती, भवितव्य इत्यादी नाव दिले. परंतु जैन दर्शनकार याचे कारण कर्म असे म्हणतात. संसारी जीवांनी अनादी काळापासून कर्म बंद केले आहेत. ते उदयाला आल्यावरच ते सर्वांना शुभ अशुभ फळे देतात. या फलदानापासून कोणीही वाचू शकत नाही. मग तो देव असो, चक्रवर्ती असो, तीर्थंकर होणारा जीव असो अथवा सामान्य जीव असो. या प्रकारे कर्माच्या उदयाने जीव नाना प्रकारच्या सुखदुःखांना पात्र होतो. हेच कर्माचे फलदान आहे. यालाच भाग्य असे सुद्धा म्हणतात. कर्माच्या कारणामुळेच जीव संसार सागरात विभिन्न योनीमध्ये भटकत राहतो. कर्मामुळेच कर्मबंध होते आणि कर्मामुळेच पूर्वी बांधलेले कर्मबंध मुक्त सुद्धा होतात. जसे पाण्यामुळे चिखल होतो आणि पाण्याने चिखल साफ सुद्धा करता येते. जैन दर्शनात कर्माचे असे स्थान आहे की जे इतर अन्य दर्शनामध्ये ईश्वराचे स्थान आहे. विधी, विधाता, देव आणि ईश्वर इत्यादी शब्द सर्व कर्मरूपी ईश्वराचे पर्यायवाची शब्द आहेत. अर्थातच कर्माशिवाय संसाराचा सृष्टा, कर्ता अन्य कोणीही नाही. या जगताचा सृष्टा, पालक आणि संहारक कर्मच आहे. कर्माचे 8 प्रकार आहेत. ज्ञानावर्णीय, दुसरे दर्शनावर्णीय, तिसरे वेदनीय, चौथे मोहनीय, 5वे आयु, 6वे नाम, 7वे गोत्र, 8वे अंतराय. या 8 कर्मांची माहिती घेत असतानाच आपण जे जिन संस्कार विषयी आपण हे व्हिडिओ ऐकतोय, जिन प्रभावना घडवतोय, हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अजून सबस्क्राईब केला नसाल तर अवश्य सबस्क्राईब करा. जिन संस्कार याविषयी माहिती घ्या. ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय आणि अंतराय हे घाती कर्म आहेत. तर वेदनीय कर्म, आयुकर्म, नामकर्म व गोत्रकर्म हे अघाती कर्म आहेत. पहिला आहे घाती कर्म, जे आत्म्याच्या ज्ञानादी गुणांचा घात करते ते घाती कर्म होय. आणि अघाती कर्म म्हणजे जे आत्म्याच्या गुणांचा घात करीत नाहीत परंतु संसारामध्ये बांधून ठेवतात ते अघाती कर्म होय. पहिला आहे ज्ञानावर्णीय कर्म. जे कर्म आत्म्याच्या ज्ञानगुणाला प्रकट होऊ देत नाही त्याला ज्ञानावरण कर्म म्हणतात. मूर्तीवर पडलेले वस्त्र मूर्छेचे ज्ञान होऊ देत नाही, त्याप्रमाणे ज्ञानावर्णीय कर्म आत्म्याच्या ज्ञानगुणाला प्रकट होऊ देत नाही. बऱ्याच वेळा पाठांतर करूनही लक्षात न राहणे यामध्ये ज्ञानावर्णीय कर्माचा सद्भाव मानला पाहिजे. दुसऱ्याच्या ज्ञानाचा अनादर करणे, ज्ञानाच्या साधनेत विघ्न उत्पन्न करणे, पुस्तक झाकून ठेवणे, पुस्तक फाडणे, आपल्या ज्ञानाचा गर्व करणे, जिनवाणीमध्ये शंका करणे,
वगैरे कार्याने ज्ञानावर्णीय कर्माचा बंध होतो. याउलट कार्य केल्याने ज्ञानाचा विकास होतो. हे झाले पहिले कर्म ज्ञानावर्णीय कर्म. दुसरे कर्म आहे दर्शनावर्णीय कर्म. जे कर्म आत्म्याच्या दर्शन गुण प्रकट होऊ देत नाही त्याला दर्शनावर्णीय कर्म म्हणतात. जसे द्वारपाल राजमहालामध्ये प्रवेश करू देत नाही तसे दर्शनावर्णीय कर्म देखील आत्म्याला पदार्थाचे सामान्य दर्शन होऊ देत. असे दर्शनावर्णीय कर्म होण्याचे कारण काय बरे? तर जिनवाणीला अनादराने श्रवण करणे, जिनदर्शनामध्ये विघ्न करणे, दिवसा झोपणे, उशिरा उठणे, प्रमाद करणे, मुनींना पाहून घृणा करणे, धर्मात्म्याला दोष लावणे इत्यादी कार्याने दर्शनावरण कर्माचा बंध होतो. हे झाले दुसरे कर्म दर्शनावर्णीय कर्म. तिसरे कर्म आहे वेदनीय कर्म. जे कर्म आत्म्याला वेदना अर्थात सुखदुःखाचे अनुभव करविते त्या कर्मास वेदनीय कर्म असे म्हणतात. जसे मधाने माखलेल्या तलवारीस जिभेचा स्पर्श झाल्याने मधुरतेने सुख मिळते आणि छेदलेल्या जिभेमुळे दुःख होते, तसेच वेदनीय कर्म सुखदुःख दोन्ही देते. त्यालाच साथा वेदनीय कर्म व असाता म्हणजे दुःख वेदनीय कर्म असे म्हणतात. जसे प्रवीणने लाडू खाल्ला तेव्हा त्याला त्याच्या गोडीमुळे सुखाची अनुभूती झाली, मात्र पायामध्ये काटा रुतल्याने दुःखाची अनुभूती झाली, तेव्हा दोन्ही स्थितीमध्ये वेदनीय कर्माचा उदय आहे असे समजावा. हे वेदनीय कर्म का बरे होते? तर स्वतः रडणे व दुसऱ्यांना रडविणे, दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्यांना मारणे, बांधणे, विश्वासघात करणे इत्यादी कार्याने असाता वेदनीय कर्माचा बंध होतो. सर्व जीवावर दया करणे, व्रत पालन करणे, अरिहंताची पूजा, दान देणे, क्षमा करणे, तपस्वीची वैयाकृत करणे इत्यादी कार्याने साता वेदनीय कर्माचा बंध होतो. हे झाले तिसरे कर्म वेदनीय कर्म. चौथे कर्म आहे मोहनीय कर्म. ज्या कर्मामुळे आत्म्याच्या सम्यकत्व आणि चारित्र्य गुणाचा घात होतो अथवा जे कर्म जीवाला आत्मस्वरूपापासून दूर करून सांसारिक पदार्थामध्ये मोहित करते त्यास मोहनीय कर्म असे म्हणतात. ज्याप्रमाणे मद्य म्हणजेच दारू प्राशन करणाऱ्या मनुष्यास नशेमध्ये आपले दुसऱ्याचे हित अहिताचे ज्ञान राहत नाही, त्याप्रमाणे मोहनीय कर्माच्या प्रभावाने मोही जीवास स्वपराचे विवेक राहत नाही. जसे दारूच्या सेवनाने ज्या व्यक्तीला विवेक राहत नाही तो आपल्या पत्नीला व बहिणीला ओळखत नाही, गटारीत पडतो. हे सर्व काम क्रोधादी सर्व मोहनीय कर्माच्या उदयाने होते. असे का बरे होत असेल? तर नेहमी विषय भोगामध्ये लिप्त राहणे, सांसारिक कार्यात मग्न असणे, काम, क्रोध, मान, माया, मत्सर, द्वेष करणे, सत्य, देव, गुरु, शास्त्राची श्रद्धा भक्ती न करणे, शास्त्राच्या मर्यादेचे उल्लंघन करणे इत्यादी कार्य केल्याने मोहनीय कर्माचा बंध होतो. जर या उलट वैराग्यवर्धक कार्य केले तर मोहनीय कर्म निर्बल होते. हे झाले चौथे कर्म मोहनीय कर्म. पाचवे कर्म आहे आयु कर्म. जे कर्म आत्म्याला नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देवगतीमध्ये कोणत्याही एका शरीरामध्ये निश्चित वेळेपर्यंत जकडून ठेवते त्या कर्मास आयु कर्म म्हणतात.
ज्याप्रमाणे साखळीने बांधलेल्या अथवा हात बेड्या घातलेल्या मनुष्यास साखळी किंवा बेड्यातून मुक्त झाल्याशिवाय अन्य ठिकाणी गमन करणे शक्य नाही, त्याप्रमाणे आयुकर्म देखील आत्म्याला मनुष्य आदी शरीरामध्ये थांबवितो, अर्थात त्याचे दुसऱ्या शरीरात गमन होऊ देत नाही. जसे एखाद्याचा जीव मनुष्य पर्यायामध्ये आहे तर त्याला मनुष्य आयुकर्माचा उदय झाला असे समजावे. असे कर्म का बरे उदयाला येते? तर सम्यकत्व प्राप्ती, व्रत, तप, संयम, दान आदी उत्तम कार्य केल्याने देव आयुचा बंध होतो. अल्प आरंभ व अल्प परिग्रह ठेवल्याने मनुष्याईचा बंध होतो. मायाचार, छल, कपट आदी नीच कार्य केल्याने स्त्रियांच्या आयुचा बंध होतो. अति म्हणजे जादा हिंसा, आरंभ आणि परिग्रह ठेवल्याने नरकायुचा बंध होतो. हे झाले 5वे कर्म आयुकर्म. 6वे कर्म आहे नामकर्म. ज्या कर्माच्या उदयाने जीव निरनिराळी शरीरे, अंगोपांग, आकार आणि रूपांतर बदलतो त्या कर्मास नामकर्म म्हणतात. ज्याप्रमाणे चित्रकार वेगवेगळी चित्रे बनवतो, उदाहरणार्थ मनुष्य, हत्ती, बैल, पक्षी इत्यादी नावाने चित्रे बनवली जातात, त्याचप्रमाणे नामकर्माद्वारे या जीवाला वाघ, मनुष्य, स्त्री, वनस्पती इत्यादी अनेक प्रकारचे आकार धारण करावे लागतात. आपले कान, डोळे, नाक, शरीर आदी सर्व अवयव नामकर्माच्या उदयानेच बनतात. शुभ नामकर्माच्या उदयाने शरीराचे अंग सुंदर बनतात, तर अशुभ नामकर्माच्या उदयाने जीव कुरूप बनतो. तर असे होण्याचे कारण काय बरे? तर धर्मात्म्याला पाहून आनंदित होणे, कोणाबद्दल वाईट भावना न ठेवणे, मन, वचन, कायेला सरळ ठेवणे, षोडशकारण भावना करणे इत्यादी अनेक कार्याने शुभ नामकर्माचा बंध होतो. तर चहाडी करणे, रूपमद करणे, मनवचन कायेमध्ये कुटिलता करणे, दुसऱ्याची नक्कल करणे, दुसऱ्याचे वाईट चिंतन करणे, खोट्या देवांची पूजा करणे इत्यादी अशुभ कार्याने अशुभ नामकर्माचा बंध होतो. हे झाले 6वे कर्म नामकर्म. 7वे कर्म आहे गोत्रकर्म. ज्या कर्माच्या उदयाने उच्च किंवा नीच कुळामध्ये जन्म घेतात त्या कर्मास गोत्रकर्म असे म्हणतात. ज्याप्रमाणे कुंभार अनेक प्रकारचे लहान मोठे मडके घडे बनवितो, त्याचप्रमाणे गोत्रकर्म देखील जीवाला उच्च गोत्री अथवा नीच गोत्रे म्हणजेच गोत्र घराणे बनवितो. उच्च गोत्राच्या उदयाने उच्च कुलाची प्राप्ती होते, तर नीच गोत्र कर्माच्या उदयाने लोकनिंद्य नीच कुलाची प्राप्ती. तर हे गोत्रकर्म कशामुळे उदयास येते बरे? तर आपल्या जाती, कुल, रूप, बलादीचे घमंड करणे, देव, गुरु, शास्त्राचे अविनय करणे, दुसऱ्याची निंदा आणि आपली प्रशंसा करणे इत्यादी कार्याने नीच गोत्राचा बंध होतो. दुसऱ्यांची प्रशंसा, विनीत भावाने राहणे, अहंकार आदी न करण्याने उच्च गोत्राचा बंध होतो. हे झाले 7वे कर्म गोत्रकर्म. 8वे कर्म आहे अंतराय कर्म. ज्या कर्माच्या उदयाने दान, लाभ, भोग, उपभोग आदी कार्यामध्ये विघ्न, बाधा उत्पन्न होते त्या कर्मास अंतराय कर्म म्हणतात. जसे
मुनी महाराजांना आहारदान देण्याची इच्छा होती, परंतु महाराजांना पडगाहण्याचा योग प्राप्त न होणे. घरामध्ये मिठाई बनवली, मात्र त्याच दिवशी तब्येतीची अस्वस्थता असल्याने मिठाई न खाण्यास मिळणे हे अंतराय कर्माचे कार्य आहे. असे का बरे होते? तर दुसऱ्याची वस्तू चोरणे, जीवांची हिंसा करणे, निर्माल्य ग्रहण करणे इत्यादी कार्याने अंतराय कर्म बंद होतो. संसारामध्ये समस्त दुःखाची प्राप्ती मोहनीय कर्माच्या निमित्तानेच होत असते. मोहनीय कर्मानेच दुसऱ्या कर्माचा बंध होत असतो. म्हणून प्रथम मोहनीय कर्माचा नाश करणे आवश्यक आहे. मोहनीय कर्माला सर्व कर्माचा राजा म्हटले जाते. जसे राजाच्या अभावामध्ये प्रजा कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होत नाही, त्याप्रमाणेच मोहनीय कर्माच्या अभावामध्ये अन्य कर्म आपले कार्य करण्यामध्ये असमर्थ होतात. तर आपले सिद्धदेव हे कर्मरहित जीव आहेत. अरिहंत भगवंताचा 4 घाती कर्माचा नाश झालेला असतो, म्हणून त्यांना संसार मुक्त म्हणतात. आणि सिद्ध परमेष्ठीची 8ही कर्म नाश झाल्याने त्यांना मुक्त जीव म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्यात जीव आणि कर्माच्या संबंधाचा आपण माहिती घेतली. आपणास ही माहिती जरूर आवडली असेल. ती आपण इतरांनाही शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिनेंद्र.